हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल यू विथ दिस साइड. आणि आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल होणार आहे, कारण मी माझ्या मम्मीचा मेकअप करत आहे. से हाय. हाय. तर ना खूप दिवस झाले मला करायचा होता मम्मीचा व्हिडिओ, मेकअपचा व्हिडिओ. आणि आता मी नुकतेच आलेले आहे सुट्ट्यांची मम्मीच्या घरी. तर आता चला मी हा दाखवते मॅच्युअर स्किनवर मेकअप कसा करायचा. मॉमचं एज असेल 55 प्लस, 55 ना, 55. तर मॅच्युअर स्किनवर तुम्हाला मेकअपचं ट्युटोरियल पण भेटून जाईल कसं होईल, आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे कसं करायचं. तर तुम्ही बघू शकता मॉमला जास्त ॲक्ने वगैरे नाही आहेत, थोडंसं इथं रिंकल्स वगैरे आहेत. तर आपण बघूया मेकअप कसा करायचा अशा स्किनवर मॅच्युअर. तर मम्माने फक्त आता फेस वॉश केलेला आहे आणि आपण मॉइश्चरायझर आता करूया. मॉइश्चरायझरसाठी मी हे सेटॅफिलचं मॉइश्चरायझर वापरणार आहे. तर हे खूप छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे आणि मॅच्युअर स्किन झाल्यासाठी तर एक परफेक्ट आहे. तर मॉइश्चरायझरने ना छान असं मसाज करून घ्यायचं आणि नेक पण सोडायची नाही. जेवढं तुम्ही छान मॉइश्चरायझरने मसाज कराल ना आणि प्रेप कराल स्किन, तेवढंच तुमचा मेकअप खूप छान होईल. आणि मेकअप करण्याच्या आधी मी लिप बाम लावत आहे मॉमच्या याला. छान लिप्स पण आपले प्रेप होतील. मॉर्निंगच्या फंक्शनला आपण सनस्क्रीन विसरायचं नाही आहे. तर मी इथे यूज करत आहे हे डर्माकोचं सनस्क्रीन. हे आहे पॉवर मिनिमायझर सनस्क्रीन. तर तुम्हाला कुठे अटेंड करायचं असेल लग्न वगैरे मॉर्निंगच्या टाईमला, आफ्टरनूनच्या टाईमला, तर सनस्क्रीन अजिबात विसरू नका. आता नेक्स्ट मी यूज करणार आहे लॅक्मेची लुमी क्रीम. याने ना आपल्याला छान असा बेस मिळतो आणि आपला मेकअप एकदम फ्लॉलेस दिसतो. तर थोडीशी लुमी क्रीम घ्यायची. आणि मग आपण मेकअपला स्टार्ट करूया. प्रायमरला त्याच्या आधी ना हे थोडा वेळ थोडा गॅप द्यायचा, हे स्किनमध्ये छान मुरवायचं आणि त्यानंतरच मग आपण मेकअपची फर्स्ट स्टेप जी असते प्रायमर, ते आपण अप्लाय करूया. मी आज वापरणार आहे पर्पलचं हे 24 कॅरेट गोल्ड प्रायमर. हे खूप छान मॅटिफाईंग प्रायमर आहे. जे ओपन पोर्स असतात ना ऑइल चे, ते आपले पूर्ण याने मॅटिफाईंग होतात. जिथं जिथं आपल्याला ऑइलचा प्रॉब्लेम आहे तिथे मी हे जस्ट अप्लाय करणार आहे. मसाज जास्त करायचा नाही प्रायमरचा. प्रायमर नंतर आता आपण करणार आहे कलर करेक्शन. तर तुम्ही बघू शकता इथे अंडर आयला थोडं करेक्शनची गरज आहे. नंतर थोडं कपाळवर पिगमेंट आहे आणि इथं हनुवटीला पण थोडंसं काळपटपणा आहे. तर त्यासाठी आपण हे ऑरेंज कलर करेक्टर घेत आहोत. तर मी हे वापरलेलं आहे इनसाइडचं कलर करेक्टिंग पॅलेट. थोडं ऑरेंज कलर करेक्टर घ्यायचं आणि जिथं जिथं काळवंडलेलापणा आहे ना, तो सगळा असा त्या ठिकाणी हे अप्लाय करायचं. तर मी ऑरेंज आणि हा जो शेड आहे हे दोन मिक्स करून वापरत आहे. ही स्टेप ना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मॅच्युअर स्किनवर ना थोडं आपल्याला हे करेक्शनची गरज असते. जिथं जिथं काळवंडलेला पण आहे, पिगमेंटेड एरिया आहे, ते आपण हाईड करायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी ज्या ज्या ठिकाणी पिगमेंटेड एरिया आहे तिथे तिथे मी अप्लाय करून घेतलेला आहे. आणि हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा छोटा आणि याने छान असं ब्लेंड करून घ्यायचं हे पूर्ण. जितकं छान ब्लेंडिंग होईल तितका छान आपला मेकअप बेस जो आहे तो फ्लॉलेस दिसेल. तसं माझ्या मॉमला जास्त मेकअप आवडत नाही, पण आता मम्माला मी म्हटलं चल आपण करूया, तर मम्मा बसली आहे. छान पद्धतीने असं हे ब्लेंड करून घ्यायचं. पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं छान.
आता हे ऑरेंज हाईड करण्यासाठी थोडासा लायटर शेड जो आहे कन्सिलरचा तो अप्लाय करायचा. तर जिथे जिथे आपण ऑरेंज कलर करेक्टर अप्लाय केला ना तिथे सगळीकडे हे अप्लाय करून घ्यायचं. आता मी हे फॉरएव्हर 52चा डॅम ब्युटी ब्लेंडर घेणार आहे आणि याने छान असं हे ब्लेंड करून घ्यायचं. ड्रॅग करायचं नाही आहे, जस्ट आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे अशा पद्धतीने. आणि मॅच्युअर स्किनवर ना जास्त लेयर न करता सिंपल असा कमी लेयर असलेला मेकअपच छान दिसतो. तर त्यामुळे ना आपण खूप कमी प्रोडक्ट्स वापरायचे आहेत. आता नेक्स्ट यानंतर आपण अप्लाय करणार आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन पण खूप कमी वापरायचं आहे, कारण मॅच्युअर स्किनवर ना जितका आपण कमी लेयर्सचा मेकअप करू तितकाच छान दिसतो. तर फाउंडेशन मी घेतलेलं आहे एका पॅलेटवर अशा पद्धतीने, आणि हे आहे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करून घ्यायचं. मानेला सुद्धा अप्लाय करायचं, मानेला विसरायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता मॉमला थोडा डबल चीनचा इश्यू आहे, तर आपण कॉन्टोरिंग करणार आहे. थोडं पॅलेट घेणार आहे आणि यातला हा कॉन्टोरिंग शेड जो आहे तो आपण अप्लाय करणार आहे. अशा पद्धतीने कॉन्टोरिंग आपण करून घेऊया. तर गालाला पण कॉन्टोरिंग करून घ्यायचं आणि नोजला पण कॉन्टोरिंग करून घ्यायचं. आणि ब्लेंडरने छान हे असं ब्लेंड करून घेणार आहे मी. आता नेक्स्ट आपण करणार आहे आय मेकअप. तर आय मेकअपसाठी मी अप्लाय करणार आहे ॲज अ आय शॅडो प्रायमर. मी हे कन्सिलर अप्लाय करणार आहे लायटर शेडचं. तर मॅच्युअर स्किनवर ना खूप लाईट असा आय मेकअप करायचा, कारण ते थोडे डोळे जे असतात ते रिंकल्स वगैरे असतात आणि हुडेड आईज पण असतात. तर त्यामुळे एकदम मिनिमम आय मेकअप छान दिसतो. त्यामुळे आपण जास्त आय मेकअप करणार नाही, ब्राईट एकदम व्हायब्रंट थोडा नॅचरल असा कमीत कमी प्रोडक्ट्स असलेला करणार आहे. तर मी यूज करणार आहे हुडा ब्युटीचं रुबी ऑब्सेशन पॅलेट, आय पॅलेट. यातला मी सर्वात लायटर शेड जे आहेत ना त्याच्यापासून स्टार्ट करणार आहे. लायटर शेड अप्लाय करून घ्यायचं ट्रान्झिशनमध्ये. शेड घेऊन मी अप्लाय करणार आहे आउटर कॉर्नरला.
आणि लास्टला थोडासा मी शिमरी शेड घेणार आहे आणि तो अप्लाय करणार आहे इनर कॉर्नरला. तर मॉमच्या साडीमध्ये पिंक शेड आहे, त्यामुळे आपण हा पिंकी शेड यूज करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि झटपट असा हा आय मेकअप झालेला आहे. आणि आता आपण आयब्रो फिल करून घेऊ. त्यासाठी मी ही आयब्रो फिलर पेन्सिल फेसेस कॅनडाची यूज करणार आहे. आधी आपण कोम करून घ्यायचं आयब्रोजला. खूप हलक्या हाताने असे आयब्रो फिल करून घ्यायचे. आणि परत एकदा कोमने स्पूलीने असं करून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा काही प्रॉडक्ट असेल तर ते निघून जातात. आयलाइनर मी अप्लाय करणार आहे, लॅक्मेचं इन्स्टा जेल आयलाइनर. एकदम बारीक असं आयलाइनर मी अप्लाय केलेलं आहे. आणि आता आपण अप्लाय करणार आहे कॉन्टोर आणि ब्लश हे पॅलेट. तर याआधी ना आपण मेकअप सेट करून घेऊया. तर मेकअप सेटसाठी मी वापरणार आहे मायग्लॅमची मेकअप सेटिंगची लूज ही पावडर, कॉम्पॅक्ट पावडर. याने पूर्ण बेस असा सेट करून घ्यायचा. नंतरच मग प्रोडक्ट्स पावडर जे प्रोडक्ट्स असतात ते वापरायचे. पावडर हायलायटर, पावडर कॉन्टोर, पावडर ब्लश. तर स्टार्टिंगला मी करणार आहे कॉन्टोरिंग. नंतर मी आता अप्लाय करणार आहे ब्लश. आणि आता अप्लाय करणार आहे हायलायटर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि आपण आता अप्लाय करणार आहे मेकअप सेटिंग स्प्रे. तर असं डोळ्यांना कव्हर करून मेकअप सेटिंग स्प्रे अप्लाय करून घ्यायचा. आपण आता लायनर ड्रॉ करून घेऊया. हे पॅलेट मधले ही यूज करणार आहे. तर हा होता आजचा मेकअप लुक. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. आणि आय होप की तुम्हाला आवडला असेल. आणि कसं वाटलं तुम्हाला हा मेकअप लुक आहे हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मॉम कशी दिसत आहे ते सुद्धा सांगा. आणि चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका मेकअप ट्युटोरियलसोबत. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.